हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज आमच्या गावची यात्रा होती देवीची. तिथं आम्ही आज गेलो होतो. दुपारीच गेलो होतो. संध्याकाळी यांचं काहीतरी काम होतं, त्यामुळे आम्ही दुपारीच सगळे गेलो होतो घरातले. यात्रा म्हणली तर कोणाला एक्सायटेड होत नाही ना. पण आमच्या इथली जी यात्रा असते देवीची ती एकदम अशी छोटी भरते. पाळणं वगैरे काही येत नाहीत. खाऊचे गाडे थोडे आणि असं खेळणी घेण्यासाठी वगैरे काहीतरी असतात. खूप छान आहे मित्रांनो इथं मंदिर. गेल्या वेळी डिलिव्हरी वगैरे होती माझी, त्यामुळे मी माहेरी होते, त्यामुळे या यात्रेला येऊ शकले नव्हते. आत्ता मी पहिल्यांदाच हे मंदिर बघते. खूप छान आहे आणि या यात्रेनिमित्त तर मंदिराला खूप छान सजवलेलं आहे. इथं नदी पण आहे. मी ते व्हिडिओ घेऊ शकले नाही, पण इथं पण आहे नदी वगैरे. मंदिर खरंच खूप छान आहे आतून वगैरे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हातावर मोजण्यासारखी इथे दुकानं वगैरे आहेत. छोटीशी यात्रा असते, पण प्राईस कशी लावली आहे तुम्ही बघू शकता. 100ला एक प्राईस कशी असते. पण काय करणार ना, घ्यावं तर लागतंच लहान मुलांसाठी. आमच्यासाठी काय असं घेतलं नाही. मी एक क्लिप घेतली. आणि मित्रांनो, यात्रा म्हणली ना, मला फक्त पाळण्यामध्ये बसायला आणि खायलाच आवडतं. जास्त मी काय खरेदी करत नाही. आता मुलं आहेत त्यामुळे त्यांना घ्यावंच लागतं. अजून रेयांशला वगैरे तर काय कळत नाही, नंतर कळायला लागलं तर मग हट्ट पकडणार की हे पाहिजे ते पाहिजे म्हणून. अजून तरी काय मागत नाही तो, पण त्याच्यासाठी सुद्धा एक मोबाईल घेतला छोटासा. सतत रिमोट वगैरे घेऊन खेळत असतो, त्यामुळं त्रिशा आणि रियांशला दोघांनाही मोबाईल घेतला. आणि या मोबाईलसोबत कोण कोण खेळले ते कमेंट करून नक्की सांगा. खायला आम्ही जास्त बाहेरचं काही खाल्लं नाही, आजारी पडतो त्यामुळे पाणीपुरी फक्त आम्ही सगळ्यांनी खाल्ली. मित्रांनो, त्या मोबाईलसोबत लहानपणी कोण कोण खेळले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा मिनी व्लॉग कसा वाटला तेही सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.